तर आज मी बनवत आहे साधी सोपी लसुणी मेथी। खूप छान रेसिपी आहे, तर तुमच्या सर्वांची मी शेअर करत आहे। तर सर्वात आधी कढईमध्ये डाळ्या आणि तीळ व्यवस्थित छान लालसर भाजून घ्यायचं। डाळ्या आणि तीळ चटचट वाजायला लागले की समजायचं भाजले आहेत। तर मग डाळ्या आणि तीळ एका प्लेटमध्ये काढून घ्या। त्याच कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे ते पण भाजून घ्या। शेंगदाणे एका साईडला भाजता भाजता मी दुसऱ्या बाजूला तयारी दाखवते। मेथीची भाजी स्वच्छ धुवून निसून कापून ठेवली होती आणि 2 टमाटे, 2 कांद्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या। शेंगदाणे पण भाजून झाले आहे। त्याच कढईमध्ये तेल घालून मी लसूण टाकते। लसूण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकत आहे। हिरव्या मिरच्या लसूण छान परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये मेथीची भाजी छान मिक्स करून घ्यायची आणि वाफवून द्यायची छान शिजोस्तर। तर दुसरीकडे मी लगेच शेंगदाण्याचे पेस्ट करून घेते। शेंगदाणे, डाळ्या, तीळची पाणी टाकून छान मस्त पेस्ट करून घ्यायची। पेस्ट पण तयार आहे आणि मेथीची भाजी पण बघते मी शिजली आहे। 2 मिनिटांमध्ये मी तिला आता शिजून देते आणि लगेच एका प्लेटमध्ये काढून घेते। मेथीची भाजी पण छान शिजली, प्लेटमध्ये काढून घेतली आहे। आणि मग त्याच कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये मी हिंग टाकत आहे। हिंग छान तडतड झाले की जिरे टाकायचे। जिऱ्यांना पण छान तडतड वाजू द्यायचं। त्यामध्येच मी कांदा पण घालत आहे। 2 बारीक चिरून कांदे घेतले होते आणि ते पण छान लालसर असे छान परतवून घ्यायचे। कांदे चांगले लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्येच मी टमाटा टाकते। टमाटा पण छान शिजून द्यायचा। मऊ झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं टमाट्यामध्ये, म्हणजे मग त्याच्याने मऊ होतो पटकन। त्याच्यातच मग मी मिरची पावडर आणि हळद टाकत आहे। काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, तिखट नाही आहे ती, फक्त कलरसाठी आहे। आणि ती पण छान मिक्स करून झाल्यानंतर मग शेंगदाणे आणि तिळाचं जे पीठ होतं पेस्ट ती त्यामध्ये टाकली आहे। ती पण छान मिक्स करून घ्यायची आणि बारीक गॅसवर झाकण ठेवून छान वाफवून द्यायची तेल सुटोस्तर। त्यामध्ये थोडंसं त्याच्यातलंच पाणी होतं ते पण मी मिक्स केलं आणि त्याच्यातच मेथी पण टाकत आहे शिजवून घेतलेली आधीची, आणि झाकण लावून 4 ते 5 मिनटं बारीक गॅसवरती शिजून द्या। मीठ घालून वापस एकदा मिक्स करून घ्या। वाफत झाकण लावून ठेवा तेल सुटोस्तर। असं तेल सुटलं की छान समजून घ्यायचं भाजी तयार आहे। पण मी अजून 2 मिनटं तिला झाकण लावून ठेवत आहे आणि तयार आहे लसुणी मेथी। एकदम हॉटेलवाने लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी होती। जर माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा।